नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण उपवासाच्या आत्तापर्यंत सगळ्या तिखटच पदार्थ बघितले. आता मी तुम्हाला गोडाचा पदार्थ दाखवते. तर आज तुम्हाला मी उपवासाचा राजगिऱ्याच्या शिऱ्याची रेसिपी दाखवणार आहे. खूप पौष्टिक आहे हा शिरा आणि याच्याने आपल्याला भूक लागत नाही. उपवासाला आपण जर हा नक्की केला तर आपल्याला एकदा खाल्ला तर आपल्याला दिवसभर भूक लागत नाही. त्याच्यामुळे हा राजगिराचा शिरा नक्की करून बघा. तर चला बघूया. 1 वाटी मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे. मी हे मार्केटमधूनच आणलेलं आहे. तुम्ही घरी पण बनवू शकता. राजगिरा आणून आणि तो भाजून आणि व्यवस्थित त्याचं मिक्सरमध्ये फिरून घेऊन त्याचं पीठ तयार करून घेऊ शकता. पण मी हा राजगिराचं पीठ डायरेक्टच रेडीमेडच आणलेलं आहे. 1 वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा वाटी मी गावरान तूप घेतलेलं आहे, तापून घेतलेलं आहे ते, आणि अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकतात. आम्हाला जास्त गोड नाही आवडत, त्यामुळे मी अर्धी वाटीच साखर घेतलेली आहे. आणि साखरच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये जर गूळ वापरला तर अजून छान लागू शकतो. तर ज्यांना गूळ आवडत असेल त्यांनी गूळ पण टाकला तरी चालेल. मी साखरचा वापर करत आहे. गॅसवर मी कढई ठेवून दिलेली आहे. आता मी हे तूप टाकून घेते. मी हे राजगिराचं पीठ टाकून घेते. हे मी तुम्हाला एकदम अचूक प्रमाणात दाखवते मैत्रिणींनो. याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण घ्याल तर तुमचं शिरा अजिबातच चुकणार नाही. त्यामुळे या परफेक्ट प्रमाण दाखवते मी तुम्हाला. राजगिरा आता बारीक गॅसवर व्यवस्थित मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला. छान मंद आचेवर जर व्यवस्थित आपण असा भाजला तर खूप शिरा खाण्यासाठी चविष्ट लागतो, व्यवस्थित लागतो. आता आपला राजगिराचा भाजून झालेला आहे पीठ. आता मी 2 वाट्या, ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने मी 2 वाट्या पाणी घेऊन गरम करून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. ते मी आता ओतून घेते. आता मी पाणी ओतून घेतलं आहे मैत्रिणींनो. आपण जेवढं पीठ घेतो त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे, म्हणजे असा एकदम लुसलुशीत आपला शिरा तयार होतो. मी आता व्यवस्थित त्याला हलवून घेते. व्यवस्थित असं पाणी सगळं त्याच व्यवस्थित एकजीव झालं की साखर टाकून घ्यायची आपल्याला. आता साखर चांगली व्यवस्थित हलवून घ्यायची. आता साखर टाकून साखर व्यवस्थित मिक्स झाली की हे मी जायफळ घेतलं आहे मैत्रिणींनो. व्यवस्थित जायफळ असं याच्यात किसून घ्यायचं आहे. तुम्ही वेलची पण टाकू शकतात. वेलचीपेक्षा पण जायफळची चव एकदम छान लागते. आणि तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ते पण ॲड करू शकतात. आता माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी नाही टाकले. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जायफळ टाकून. 4 ते 5 मिनटं मैत्रिणींनो वाफ घेऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला शिरा व्यवस्थित शिजून जातो. 5 मिनटं झालेली मैत्रिणींनो शिऱ्याला. बघा आपला शिरा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. मी गॅस बंद करून घेते. हे बघा खूप छान लागतो उपवासासाठी आणि पोट भरून जातं. त्याच्यामुळे हा शिरा नक्की करून बघा. तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो माझ्या पद्धतीने हा उपवासाचा राजगिराचा शिऱ्याची रेसिपी. माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा.